आता आपण मुलांनो क्वेश्चन आणि आन्सरच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर कोणत्या प्रकारची विचारले ते बघणार आहोत. त्यामागे जे काही मुलांना जे शॉर्ट आन्सर आहेत किंवा लॉंग आन्सर आहेत ते देखील आपण कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मुलांना आपण पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, आपण ते बघणार आहोत. वाय डिड अंकुला वॉन्ट टू स्ट्राइक अ मलेशिया? की अंकुला जी आहे ती अंकुला ही मलेशियाला का मारण्यासाठी धावत होती, म्हणजे काय केलं असं होतं. म्हणजे तुम्ही पाहिलं आपण लेसनमध्ये काय तिचा ड्रेस होता, त्या ड्रेसवर तिने पाणी उडून तिचा ड्रेस काय केला होता तो आपण खराब केला होता. त्या ड्रेसवरती तिने काय केले होते, स्पॅचेस पडले होते, जे चिखलाचे होते ते डाग त्या ड्रेसवरती नवीन तिने टाकलेले होते आणि म्हणून ते काय करत होते, अंकुलाही काय करत होती, मलेशियाला मारण्यासाठी ती जाते. अंकुला वॉन्ट म्हणजे तिची इच्छा होती. अंकुला वॉन्ट स्ट्राइक मलेशियाला मारण्यासाठी ती का जात होते, हे आपलं प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. बिकॉज इथे दिलेलं आहे बघा, प्रश्नाचं जे आन्सर आहे आपण ते वाचणार आहोत. बिकॉज मलेशिया स्टॅम्प हर टू फुट इन टू द वॉटर अँड स्पॉइल हर न्यू ड्रेस. इथे सांगितलं की कारण ती काय करते, जसं मी तुम्हाला मराठीत आता सांगितलं की ती तिच्या नवीन ड्रेसवरती जे पाणी उडून जे चिखलाचे जे डाग त्याच्यामध्ये ती टाकत होती. बिकॉज याचा अर्थ काय आहे, कारण आपण इथे प्रश्न विचारला आहे म्हटलं आपण का, त्याच्या प्रश्नाचं काय कारण आहे, ते प्रश्न जो विचारला आहे त्याचा आन्सर आपण कसं देणार आहे. कारण बिकॉज मलेशिया स्टॅम्प अप हर फूट इन टू द वॉटर. मलेशिया काय करत होती, तिच्या पाण्यामध्ये ती बूट टाकून त्याचे पाणी उडत होतं तिच्या अंगावर. स्टॅम्पर हर टू फूट इन टू द वॉटर, पायातले जे बूट आहे त्याच्या पाण्यामध्ये ते टाकत होती. अँड स्पॉइल हर न्यू ड्रेसेस, आणि ते पाणी तिच्या अंगावरती उडवत होते आणि म्हणूनच काय करत होते, मलेशिया तिला अंकुला ही मलेशियाला मारण्यासाठी ती जात होती. ज्याप्रमाणे मुलांना, लहानशी मुलं आहे बघा, कधी कधी आपण सांगून देखील ऐकत नाही. एखादी गोष्ट नको करू म्हटलं तरी ती करते, कारण ती आधीपासूनच सांगत होती की तू तुझे बूट काढ जेणेकरून आपला ड्रेस खराब होणार नाही, परंतु ती ऐकत नाही आणि ती पायामध्ये बूट ठेवून त्या पाण्यामध्ये, त्या डबक्यामध्ये ते जाऊन ते काय करत होती, ते पाणी तिच्या अंगावर ती उडत होती. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वॉटर अँड स्पॉइल म्हणजे काय करते, खराब करणे. स्पॉइल हर न्यू ड्रेस, आणि तिचा ड्रेस ती खराब करत होती. स्पॉइलचा अर्थ काय आहे, खराब करणे. आपला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मुलांनो. वाय डिड मलेशिया रन होम? आता मलेशिया घरी का धावली? बघा काय दिले, रन म्हणजे धावणे, होम म्हणजे घर आहे. व्हाय डिड मलेशिया रन होम? की मलेशिया ही घरी काय धावली होती, कारण ती अंकुला होती, ती काय करत होती, ती अंकुला तिला मारण्यासाठी ती जात होती आणि म्हणून आपल्याला मार लागू नये म्हणून ती काय करत होती, घरी जात होती किंवा घरी पळत होती आपण म्हणत होतो. बघा इथे पुन्हा आलाय बिकॉज म्हणजे कारण. अंकुला रॅन आफ्टर हर स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अंकुला ड्रेस, कारण ती तिच्या ड्रेसवरती तिने पाणी उडवलं होतं आणि म्हणून ती तिला बडबडत होती आणि म्हणून ती काय करत होती, तिच्या घरी जात होती. बघा इथे काय दिले, अंकुला रन आफ्टर हर स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग. जेव्हा ती तिला ओरडायला लागली, जेव्हा ती तिला बोलायला लागली, त्याच्यामुळे ती काय करायला लागली, तिच्या ड्रेसवर तिने पाणी उडवलं आणि म्हणून ती ओरडायला लागली, म्हणून ती काय करायला लागली, तिच्या घरी जायला लागली किंवा तिला ओढून लागायला लागली, मारायला लागली आणि म्हणून हर फॉर स्पॉइलिंग अंकुलाच ड्रेस, आणि म्हणून तिचा ड्रेस जो होता तो काय केला होता, तो खराब केलेला होता आणि म्हणून ती काय करत होती, ती जात होती. म्हणून मलेशिया रन होम, आणि तिला आपल्याला अजून किंवा आपल्याला अजून बडबड ऐकायला लागू नये, आपल्याला अजून बोलणं ऐकायला लागू नये, यासाठी ती पुन्हा घरी जात होती. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. गेस द मिनिंग ऑफ, तुम्हाला गेस करायचं आहे, ओळखायचं आहे. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, की जो शब्द आलेला आहे ब्रॉट म्हणजे आणणे, तर वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, की दुसरा एखादा शब्द कोणता आहे ते तुम्हाला ते सांगायचं आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, म्हणजे जो शब्द आहे तो परत बोलला गेलेला आहे. याचा अर्थ काय आहे सांगितलं, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, त्या एका शब्दाबद्दल बोललेला दुसरा शब्द कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. जसं आपण बोलू शकतो की वर्ड एक्सचेंज अँड हॅड आर्ग्युमेंट्स, की जे काय केलं की एक्सचेंज शब्द ते एकमेकांबद्दल बोलत होते आणि ते शब्द दुसरे लोक देखील त्यांच्याबद्दल बोलत होते. अँड हॅड आर्ग्युमेंट्स म्हणजे करणे काय, की वादविवाद करणे. त्यामुळे आपला जो वर्ड शब्द आहे त्याच्यामध्ये परफेक्ट येतोय. बघा इथे दिलेला आहे, जो आन्सर आहे वर्ड्स वेअर एक्सचेंज, एकमेकांबद्दल जे शब्द आहेत ते काय करत होते, यांच्याही तोंडात निघत होते आणि यांच्याही तोंडात निघत होते, म्हणून वर्ड्स वेअर एक्सचेंज अँड दे हॅड आर्ग्युमेंट्स म्हणजे काय करणे, एकमेकांबद्दल प्रतिवाद करणे, एकमेकांबद्दल शब्दाचा म्हणजे उल्लेख करणे किंवा एकमेकांना बोलणे. आर्ग्युमेंट्स करणे म्हणजे शब्दखेड करणे.
अशा प्रकारे मुलांना आपण पाहू शकतो की आर्ग्युमेंट्स आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते वर्ड्स ब्रॉट बॅक अनदर, याचा जो अर्थ आहे वर्ड्स वेअर एक्सचेंज अँड दे हॅड आर्ग्युमेंट्स. ते एकमेकांबद्दल काय करत होते, एकमेकांना शब्दांचा वापर करत होते, जे शब्द बोलत होते ते शब्द दुसरे बोलत होते म्हणून ते दिले एक्सचेंज दिले. अँड हॅड आर्ग्युमेंट्स, ते एकमेकांबद्दल काय करत होते, वादविवाद करत होते. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण पाहणार आहोत, इन व्हॉट सेन्स आर ते फॉलोइंग वर्ड यूज हिअर. आता त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला काही शब्द दिले ते शब्द तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. इन व्हॉट सेन्स म्हणजे नेमकं त्याचा काय मिनिंग आहे, और इन व्हॉट सेन्स आर द फॉलोइंग वर्ड्स यूज हिअर. इथे या शब्दाचा वापर कोणत्या प्रकारे केला आहे, ते बघा 3 शब्द दिले आहे, क्राईंग आहे, हॉलिडे आहे आणि नॉकर ऑफ हर फीट आहेत. क्राईंगचा अर्थ काय आपण समजून घेऊया. क्राईंग म्हणजे आहे की रडत राहणे आहे. हॉलिडे म्हणजे आपण सुट्ट्या म्हणू शकतो की जे आपल्याला मे महिन्याच्या सुट्ट्या लागतात किंवा अजून मुलांना जे पाऊस पडला की आपल्याला सुट्ट्या लागतात किंवा काही जे फेस्टिवल असतात तेव्हा आपल्याला सुट्ट्या लागतात, तेव्हा आपण काय करतो, सुट्ट्या करतो, त्याला हॉलिडे म्हणू शकतो. नॉक हर ऑफ हर फीट, आणि आपल्या पायाने उडवणे, त्याला आपण बोलणार नॉक हर ऑफ हर फीट. फीट म्हणजे आपल्या पायाने त्याला उडवणे. क्राईमचा अर्थ कळाला, रडणे आहे. नॉकचा अर्थ काय आहे, हॉलिडेचा अर्थ आहे वॅकेशन बोलू शकतो. आणि नॉक ऑफ हर म्हणजे काय आहे, म्हणून मेड हर फॉल, म्हणजे आपण जेव्हा ग्राउंडवर गेल्यावर आपण जसा बॉल मारतो त्याला आपण बोलतो नॉक हर ऑफ हर द फीट. बघा, तर क्राईंग शाउटिंग लाऊडली आहे, म्हणजे जेव्हा पण एखादी व्यक्ती रडते तेव्हा ती खूप मोठ्याने रडते. कोणी रडत असेल तर ते कोण हळू रडतं का, एखाद्याच आपण जे हसत असतो त्या जे लहान मुलं असतात ते कसं करतं, मोठ्याने ते रडत असतं. म्हणून शाउटिंग काय आहे, शाउटिंग लाऊडली म्हणजे जोरामध्ये. हॉलिडे म्हणजे काय आहे, वॅकेशन आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. वॅकेशनचा मिनिंगच काय आहे, हॉलिडे आहे. नॉक हर ऑफ हर फीट काय आहे, नॉक ऑफ हर फीट म्हणजे काय, मेड हर फॉल ऑफ द ग्राउंड, की आपण त्या ग्राउंडवरती जेव्हा आपण एखादा बॉल मारतो तेव्हा काय होतं की तो बॉल पुढे सरकला जातो, ढकलला जातो, त्याला आपण काय म्हणणार, मेड हर फॉल द ग्राउंड. याचा पण अशा प्रकारे याचा अर्थ होतो. इन सिन्स द फॉलोइंग वर्ड्स यूज हिअर इज क्राईंग, हॉलिडे अँड नॉक ऑफ हर फीट याचा अर्थ होत आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, डिड पीपल स्टॉप फायटिंग, की त्या लोकांनी सर्व ज्या लोकांनी फायटिंग थांबवली होती का, भांडण थांबवलं होतं का. तर याचं आपल्याला उत्तर माहीत आहे की ती जी आजी होती, जी ओल्ड लेडी जी होती, तिचे भांडण थांबवायचा प्रयत्न करत होते, परंतु ते भांडण थांबवत नव्हतं. आणि म्हणून ते काय सांगत होते की तुम्ही भांडण थांबवा, तुम्ही भांडू नका, पण तिचं कोणी ऐकत नव्हतं. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, डिड द पीपल स्टॉप फायटिंग, ते जे लोक होते ते भांडण थांबवलं होते का. तर आपलं उत्तर आहे नो आहे मुलांना. नो, दे डिड नॉट. नो, ते थांबले नाही आहेत. आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. व्हॉट डिड अंकुला डू, अंकुलाने काय केलं आहे, त्यांनी प्रश्न विचारला की हे लोक जेव्हा भांडण करत होते तेव्हा भांडण करत असताना अंकुलाने काय केलं आहे ते आपण पाहणार आहोत, की जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की अंकुला काय करत होती. ते सगळं भांडण बघितलं आणि पुन्हा ते काय गेली आहे, तेव्हा आपल्या पाण्याच्या डबक्याजवळ गेली, तिने आपले शूज काढले आणि त्या पाण्यामध्ये ती खेळत राहिली. बघा, आपण बघणार आहोत. शी वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट टू द पुडल. बघा, तिने काय केलं आहे, अँड बिगन टू स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेपर. बघा इथे काय की शी वाईप ऑफ हर फ्रॉक किंवा वाईप ऑफ हर ड्रेस, तिने आपला ड्रेस पुसला. काय केलं, वाईपचा अर्थ काय आहे, पुसणे आहे. जो शब्द आला आहे वाईप, वाईपचा अर्थ काय आहे, पुसणे. हर ड्रेसचा अर्थ काय आहे, जो झगा आहे तो. अँड वेंट टू द पुडल अँड बिगेट, ती पुन्हा त्या टपक्यामध्ये गेली, काही खडे घेतले अँड ग्राउंड विथ अ पेपर अँड स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेपर, आणि ते खडे घेऊन त्या पानाच्या जवळचे खडे घेऊन ती ग्राउंडवर काय करत राहिली, मार करत राहिली. तर अशा प्रकारे अंकुलाने काय केलं आहे, त्यांनी जे लोक भांडण करत होते, वादविवाद करत होते, त्यावेळेस तिने आपला ड्रेस पुसला आणि पुन्हा त्या डबक्यामध्ये गेली, काही खडे घेतले आणि ते ग्राउंडवर काय करत होती, रेघा मारत होती. पेबल्सचा अर्थ काय आहे, खडे आहेत. पेबल्स म्हणजे खडे आहेत. स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेपर, आणि ती ग्राउंडवर काय करत होती, खड्याच्या साहाय्याने ती मार काढत होती. तर अशा प्रकारे अंकुला काय करत होती, शी वाईपचा तिने आपला ड्रेस पुसला. वाईप म्हणजे पुसणे, ड्रेस फ्रॉक. तर अशा प्रकारे आपलं जे योग्य उत्तर हे असणार आहे. व्हॉट डिड मलाशा डू. आता मलाशाने काय केलं, अंकुलाने जी सुरुवात केली, तर मलाशा सेम हिअर डुईंग हिअर.
काय करत आहे ती देखील तिने काय केलं आहे, अंकुलाला बघितलं की ती कशा प्रकारे तिने आपला ड्रेस पुसला आणि ती त्याचप्रमाणे पुन्हा त्या डबक्यात गेली, आपले शूज काढले आणि ती काय करायला लागली, त्या डबक्यामध्ये जाऊन ती खेळायला लागली. ते खडे घेतले आणि त्या ग्राउंडवरती ती काय करायला लागली, रेघोट्यावर. मग मलाशाने देखील काय केलं आहे, तिचं अनुकरण केलेलं इथं आपण पाहू शकतो मुलांनो. बघा, मलाशाने पुन्हा तिला जॉईन केलं आहे. मलाशा जॉईन हर अँड बिगन टू हेल्प हर. मलाशाने तिला जॉईन केलं आणि ती तिला मदत करू लागली की जो ढीग काय केलं होतं, जे पाण्याचा प्रवाह जो सगळा आला होता ते खडे तिने उचलून पुन्हा तिथे ठेवले, जेणेकरून जे पाणी स्पॉइल होत होतं, जे बाहेर पडत होतं ते काय केलं तिने, पाणी तिने थांबवलं, जेणेकरून जे पाणी सगळं काय झालं होतं, जे पाणीचे खडे घेतले होते ते फळेचा ढीग तिने लावलेला आपण इथे पाहू शकतो. मलाशा काय झाली आहे, तिला जॉईन झाली आहे. मलाशा तिला काय केलं आहे, तिच्या बरोबर ती आलेली आहे अँड बिगन टू हेल्प हर, आणि तिला मदत करू लागली आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा इथे दिले आहे, डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल्स. त्या ज्या मुली होत्या त्यांनी जे भांडण विसरल्या होत्या का? येस. काय की त्या भांडण विसरलं की त्यांच्यामुळे हे भांडण सुरू झालं होतं, आणि त्यांचे भांडण सुरू असताना ते त्यांना शेतकरी तिथे आले आणि त्या दोघी भांडत होत्या. पण त्यांचे जे अंकुला आणि जे मलाशय त्याची जे आई होती ते देखील भांडायला आले. त्याच्याबरोबर जे तिकडे राहणारे जे शेतकरी होते ते देखील भांडायला होते. परंतु ते सगळे भांडत असताना ह्या दोघी भांडण कधीच विसरलेल्या होत्या आणि ते काय करायला लागले, पुन्हा त्या डबक्याकडे जाऊन ते एकमेकींना ते खेळत राहिले आणि एकमेकींना मदत करू लागल्या. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल्स. आपलं उत्तर आहे येस करून हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा आपला प्रश्न, आपण पुढचा प्रश्न पाहणार, हाऊ कॅन वी से दॅट. आपण हे कसं बोलू शकतो की ते भांडण विसरले होते. खरं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर बघा पाहणार आहोत. द टू गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग टुगेदर अँड ॲट द चिप बबलिंग अप अँड डाऊन द रील. की ज्या दोन मुली होत्या त्या काय करत होत्या, भांडण कधीच विसरलेल्या होत्या. त्या धावायला लागल्या, त्या हसायला लागल्या एकत्र, ॲट द चिप ऑफ बबलिंग, आणि अस्ताव्यस्त त्या काय करायला लागल्या, अप अँड डाऊन द रील, आणि त्या घसरगुंडीवरून देखील उतरायला लागल्या. हाऊ कॅन वी से दॅट. वी म्हणजे काय, आपण आहे. से दॅट आपण हे कसं बोलू शकतो. हाऊचा अर्थ काय आहे, कसं आहे. तर आपलं जे योग्य उत्तर आहे की द टू गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. त्या दोन मुली होत्या त्या काय करायला लागल्या, पडायला लागल्या, धावायला लागल्या, हसायला देखील लागल्या. एकत्र, टुगेदरचा आहे अर्थ आहे एकत्र. ॲट द चिप बबलिंग अप अँड द डाऊन द रील्स. रील्स म्हणजे जो चढउतारा जे घसरगुंडी आहे त्याच्यावर ते काय राहिलेलं कशाही अस्ताव्यस्त आहे. बबलिंगचा अर्थ काय आहे, अस्ताव्यस्त होणे. अच्छा असं होऊ शकतं की अचूक नसणे. अस्ताव्यस्त होणे म्हणजे आपण एखादी वस्तू कशी घरामध्ये जसा पसारा पडणे तसा आपण त्या बबलिंगचा अर्थ होत आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की त्या मुली भांडण कधीच विसरायला लागल्या, त्या धावत गेल्या, त्या पळायला लागल्या आणि त्या काय करायला लागल्या, एकमेकांना मदत देखील करू लागल्या. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हाय डिड द मेन फील ॲशेम्ड. की तिथे लोकांना म्हणजे कोणत्या गोष्टीची लाज वाटायला लागली किंवा कोणत्या गोष्टीची त्यांना कोणत्या गोष्टीची त्यांना खंत वाटली किंवा कोणत्या गोष्टीची त्यांना लाज वाटली की अरे ह्या दोन मुली आहेत त्यांच्यामुळे आपण भांडण करतो, त्यात दोघी भांडण विसरले आहेत आणि आपण मात्र इथे काय करत आहोत, भांडण करत आहोत. आणि म्हणून ते काय त्यांचं रिअलाइज झालेलं आहे. बघा, दे फेल्ट ॲशेम्ड व्हेन दे सॉ द टू गर्ल्स फॉरगेट देअर क्वारल अँड दे स्टार्टेड प्लेइंग अगेन. की त्यांना त्यांचं म्हणजे काय वाटले की खंत वाटली त्यांना त्यांची, म्हणजे एक प्रकारे ते बोलू शकतो की आपण अशेमचा अर्थ काय, लाज वाटणे किंवा आपल्याला एखादं वाईट वाटते की अरे दे फेल्ट अशेम व्हेन दे सॉ द टू गर्ल्स फॉरगेट. की त्यांनी बघितले की ज्या दोन मुली होत्या ते काय करत आहेत, भांडण विसरून ते पुन्हा एकत्र खेळत आहेत. हे बघून त्यांना काय वाटलं, अशेम वाटलेलं आहे. कळालं मुलांनो. व्हाय डिड द मॅन फील अशेम. दे फेल अशेम व्हेन दे सॉ द टू गर्ल्स फॉरगेट देअर क्वारलचं आता काय, भांडण. अँड दे स्टार्टेड प्लेइंग अगेन, आणि ते पुन्हा काय करायला लागले, खेळायला लागलेले आहे. हे बघून त्यांना काय वाटलं आहे, अशेम वाटलेलं आहे की त्यांना त्यांची मान खाली झालेली आहे आणि आपण काहीतरी चुकीचं करतो आहे किंवा आपण हे करणं योग्य नाही आहे. की आपण ज्या लहान मुली आहेत त्या विसरून काय करत आहेत, पुन्हा एकत्र खेळत आहेत, ते एकमेकांशी हसत आहेत, बोलत आहेत आणि आपण मात्र काय करत आहोत, भांडण करत आहे. हे बघून त्यांना काय वाटलं आहे, अशेम वाटलेलं आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, लिस्ट ऑल द वर्ड दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. की तुम्हाला या स्टोरीमध्ये आलेले जे शब्द आहेत, स्पीकिंग
जो शब्द आहे जो बघा इथे दिलेला आहे की तुम्हाला या स्टोरीमध्ये आला जो स्पीकिंग ऑफ द स्पिरिट, त्याची तुम्हाला लिस्ट बनवायची की स्पीकच्या मला आपण बोलू शकतो. स्पीक म्हणजे काय बोलणे, स्पीकिंग म्हणजे बोलत आहे किंवा बोलणे, स्पीकिंग. मग स्पीकिंग जसं काही स्पीक आहे, से आहे, सेड आहे, हे शब्द आपल्या याच्यामध्ये आलेले आहे. आपण पाहू शकतो बघा, द वर्ड दॅट रेफर, की या संदर्भात आलेले जे शब्द आहे स्पीकिंग आर सेड. सेड म्हणजे बोलणे आहे, स्कोल्ड आहे, स्कोल्डेड आहे, अँड रिप्लाय. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे आहे. रिप्लायचा अर्थ काय आहे? उत्तर देणे. बघा किती प्रश्न याच्यामध्ये किती शब्द आलेले आहेत स्पीकिंग या शब्दातून या स्टोरीमध्ये. इन दिस स्टोरी कोणते आहेत? सेड आहे, स्कोल्ड आहे, स्कोल्डेड आहे, अँड रिप्लाय. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे आहे. सेड म्हणजे बोलणे आहे, स्कोल्ड म्हणजे देखील काय आहे? उत्तर देणे आहे, बोलणे आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे शब्द आपण याच्यामध्ये पाहू शकतो. आपला जो पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मुलांना, बघूया. व्हॉट डिड अंकुला अँड मलाशा डू व्हाईल मॅन अँड वुमन वेअर फायटिंग इन द स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे काय आहे मुलांना? की रस्त्यावरती. की मलाशा आणि जे अंकुला आहे, जेव्हा मुलांना जेव्हा लोक भांडत होते तेव्हा मलाशा आणि अंकुलाने रस्त्यावरती काय केलं आहे याचं आपण त्याचं बघणार आहोत उत्तर. की हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, आपण बघणार आहोत. काय आपल्याचं उत्तर बघणार की जेव्हा लोक भांडत होते तेव्हा अंकुला काय गेले आहे की त्या रस्त्यावरती त्या डबक्याकडे गेले, त्या डबक्यातले जे खडे आहेत त्या बाजूचे खडे घेतले आणि ते खडे तिथून काढले आणि ते सगळं रस्त्यावरचं जे पाणी आहे, ते डबक्यातले जे पाणी आहे ते कुठे आलं आहे? रस्त्यावरती आलं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा ती काम करत होती तेव्हा तिला काय मलाशा देखील जॉईन झाली आणि ते तिला मदत देखील करायला लागली. आणि अशा प्रकारे ते भांडण विसरून ते एकमेकांशी पुन्हा हसायला आणि खेळायला लागलेले आहेत. हे आपलं योग्य उत्तर आहे. आपण बघा पाहणार आहोत, आपण समजून घेणार आहोत. बघा आपण वाचणार आहोत. अंकुला वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट टू बॅक टू द पुडल इन द लँड. अंकुलाने काय केलं आहे की तिने आपला ड्रेस काय केला आहे? पुसलेला आहे. अँड वेंट टू बॅक टू द पुडल इन द लँड. पुन्हा ती डबक्याकडे गेलेली आहे, त्या भागाकडे, त्या जमिनीकडे. शी पिकअप अ पेबल अँड बिगन टू स्क्रॅच द ग्राउंड. तिने काय घेतले? काही खडे घेतले. पेबलचा मिनिंग काय आहे? खडे घासले. की जे आपल्या त्या डबक्याच्या बाजूला जे खडे होते ते खडे घेतले. पेबल द ग्राउंड अँड सो ॲज टू द लेट द वॉटर. आणि तिने पाण्याला जाऊ दिलं. लेट द वॉटर, तिने काय केलं? पाण्याला जाऊ दिलं. ऑफ इन टू द स्ट्रीट, काय केलं? ते सरळ मार्गाने ते पाणी जाऊन दिलं. मलाशा बिगन टू जॉईन. मलाशा बेगन टू हेल्प हर. आणि मग मलाशाने देखील तिला काय केले आहे? त्याच्या बाबतीत तिला जॉईन झाले आणि तिला मदत केलेली आहे. शी पिकअप चिप अँड विडन इन द. आणि ती पुन्हा त्या चढ उतरून पण काय केली आहे की ती ते चढ उतरून ते पाणी जे आहे ते काय झालं आहे? उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे ते पाणी रस्त्यावर येऊन ते जेव्हा भांडत होते ते पाणी त्यांच्या पायाला लागलं तेव्हा त्यांनी बघितलं की अरे, आपण जे भांडत आहोत त्यासाठी, ज्या गोष्टीसाठी भांडत आहोत ते भांडण त्या मुली विसरून त्या काय करतायत? खेळताय आणि आपण मात्र इथे भांडत आहोत. तर अशा प्रकारे अंकुला अँड मलाशा द वाईल मॅन अँड वुमन वेअर फायटिंग इन द स्ट्रीट. अशा प्रकारे जे माणसं आणि ज्या बायका रस्त्यावर भांडत होते तेव्हा अंकुला आणि मलाशाने काय केलं आहे त्याचं उत्तर आपण इथे पाहिलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. जी ओल्ड लेडी जी होती, ती ग्रँड मदर जी होती, ती आजी होती, ती सगळ्यांना काय सांगायचा प्रयत्न करत होती इथे त्यांनी विचारलं. ती सगळ्यांना सांगत होती की तुम्ही भांडू नका, की भांडणं हे योग्य नाही, तुम्ही लहान आहात का भांडण्यासाठी. आणि ती सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करते, परंतु तरी तिचं कोणी ऐकत नव्हतं. आणि म्हणून ती काय करत होती? सगळ्यांना बोलत होती की तुम्ही भांडायचं नाही आहे, तरी तिचं कोणी ऐकत नाही. द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू प्रिव्हेंट द पीपल फ्रॉम फायटिंग विथ इच अदर. आणि ती प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत होती. वन वॉज ट्राईंग टू म्हणजे प्रयत्न करत होती. द पीपल फ्रॉम फायटिंग विथ द इच अदर, की तुम्ही एकमेकांशी भांडू नका, तुम्ही एकमेकांना बोलू नका, तुमचं भांडणं तुम्ही थांबा, तुम्ही लहान आहात, काही देखील ती सांगण्याचा काय करत होती? प्रयत्न करत होती. तर अशा प्रकारे मला पाहिलं की द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. ती जी ओल्ड वुमन होती ती काय करत होती? प्रयत्न करत होती प्रत्येकाला समजून सांगण्याचा. ती काय करत होती? प्रयत्न करत होती की तुम्ही भांडू नका. तर अशा प्रकारे मुलांना जी आपली प्रश्नाची उत्तरं आहेत आपण पाहिली आहेत मुलांना, की ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण ही प्रश्नाची उत्तरं आपण दिलेली आहेत. आणि या पाठाच्या माध्यमातून देखील आपण जो आपला पाठ आहे, जो एक्सप्लेनेशन आहे तो देखील आपण समजून घेतलेला आहे. की जो आपला पाठाचा नाव द गर्ल्स, लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल आहे. की कशा प्रकारचे जो लहान मुली आहेत त्या मोठ्या माणसापेक्षाही त्या हुशार आहेत. आणि कशा प्रकारे हुशारीने त्याने काम केलेलं आहे की जे स्वतः
त्यांच्यापासून जी सुरुवात झाली आहे की जे त्यांनी नवीन ड्रेस परिधान केले, ते चर्चमध्ये गेले, चर्चवरून जाऊन आले, त्या डबक्यामध्ये गेले आणि अंकुला जेव्हा गेली त्याच्यानंतर मलेशिया जॉईन झाली. तिने शूज न काढता तिने तिच्या अंकुलाच्या ड्रेसवर पाणी उडवलं, तो ड्रेस खराब केला आणि त्याच्यावरून त्यांच्या मम्मी त्यांची आई त्यांची भांडायला आली. ती घरी गेली तेव्हा ते दोघीजणी भांडायला लागल्या. हळूहळू ते शेतकरी आले. अशा प्रकारे त्यांचा वादविवाद झाला आणि वादविवादावरून पुन्हा त्यांनी काय केलं आहे म्हणालो की जी ओल्ड लेडी होती ती समजायचा प्रयत्न करते, परंतु तिच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं, तिचं कोणी ऐकत नव्हतं. आणि अशा वेळी जी अंकुला होती ती पुन्हा तिने काय केलं आहे, तिने शहाणपणा दाखवला आहे, तिने हुशारी केलेली आहे की तिने दाखवले की हे लोक काही थांबत नाही. मग तिने आपला ड्रेस पुसला आणि काय केली, पुन्हा ती त्या डबक्याकडे गेली, जे ते खडे उचलले आणि ते खडे काय केले तिने बाजूला सारून ते पाणी त्यांच्या ज्या ठिकाणी जे माणसं आणि ज्या स्त्रिया उभ्या होत्या तिथे त्यांनी पाणी सोडून केलं. मलेशिया देखील तिला काय झाली, जॉईन झाली आणि त्या दोघीच्या मदतीने त्यांनी काय केलं आहे, याच्यात समस्येतून मार्ग काढले. तर अशा प्रकारे मुलांना की जे मोठे माणसं जे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट करण्याचं ते विसरतात किंवा ती पटकन लक्षात येत नाही, ती लहान मुलं ती गोष्ट अचूक करण्याचा प्रयत्न करतात. की मोठी माणसं असतात ती भांडण कधी कधी धरून ठेवतात, परंतु लहान मुलं हे कधीच भांडण हे विसरून जातात. हा आपलं मॉरल ऑफ द स्टोरी आहे की आपण कोणतीही गोष्ट आपण काय करणे की एखादी गोष्ट जरी वादविवाद झाला तरी ती सोडून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणं हे तितकंच गरजेचं आहे. हे आपल्या स्टोरीमधून आपण याच्यातून पाहत आहोत. तर अशा प्रकारे जो रायटर आहे त्या रायटरने त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे कधीतरी जे लहान मुलं असतात ते मोठ्या माणसापेक्षा देखील शहाण्यासारखं वागतात आणि त्या समस्यातून मार्ग देखील ते कशा प्रकारे काढतात हे या पाठातून आपण शिकलेलं आहोत. तरच या पाठामधून आपण पाहिलेलं आहे मुलांना ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याच्या माध्यमातून देखील कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे हा पाठ मुलांना मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागापर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.